जय श्री कृष्ण. मी श्री चंद्रकांत कवडे आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. गीता ऑलिम्पियाड 2025 साठी हा व्हिडिओ मी करत आहे. गीता ऑलिम्पियाड 2025 हा एक गीता जयंती निमित्त गीता परिवाराच्या लर्न गीता या विभागानं एक प्रस्तुत केलेला कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम म्हणजे एक स्पर्धा आहे गीता गीता साधकांसाठी, तसेच भारतातील इतिहासप्रेमी संस्कृतीप्रेमी माणसासाठी. गीता ऑलिम्पियाड 2025च्या पहिल्या काही दिवसामध्ये मी नुसतं ऐकून विषय सोडून देत असे, पण एके दिवशी सहज मनात आला आणि मी या गीता ऑलिम्पियाडला जॉईन व्हायचा प्रयत्न केला. तो प्रयत्न यशस्वी झाला आणि मी गीता ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झालो. सुरुवातीला ते सगळं नवं नवं जरी वाटत असलं तरी एकदा त्याच्यामध्ये प्रयत्न करून चांगली गोडी निर्माण झाली आणि आज अशी परिस्थिती आहे की त्या गीता ऑलिम्पियाडचे प्रश्न सोडवताना, त्यातले काही गेम्स खेळताना दिवस पुरत नाही. याचा परिणामही चांगला झालेला आहे. ज्या दिवशी मी जॉईन झालो त्या दिवशी रँक मध्ये 300च्या पुढे असताना आज मी 10व्या रँक मध्ये गीतामध्ये आहे आणि गेम मध्ये 18व्या रँकला आहे. म्हणजे जर मन लावून आपण प्रयत्न केला आणि जर झोकून दिलं तर यश मिळतच. अद्यापही वेळ गेलेला नाही. आपण गीता ऑलिम्पियाड 2025ला play.learngita.com या वेबसाईटवर जा आणि आपली नोंदणी करा. नोंदणी केल्यापासून जर तुम्ही मनापासून खेळायला सुरुवात केली तर तुम्ही या स्पर्धकांच्या यादीमध्ये वरच्या रँकमध्ये जाऊ शकाल आणि कदाचित प्रथम बक्षिसाचे मानकरी होऊ शकाल. या रँक वयानुसार केलेल्या आहेत. वय वर्ष 20 पर्यंतच्या विद्यार्थी किंवा लोकांसाठी वेगळी रँक आहे. 20 ते 40 पर्यंतच्या लोकांसाठी वेगळी रँक आहे आणि 40+ वय असलेल्या लोकांसाठी वेगळी रँक आहे. तिन्ही रँक मधील स्पर्धक शेवटच्या टप्प्यामध्ये जाणार आहेत आणि त्यातून 1, 2 आणि 3 हे क्रमांक निवडणार आहेत. त्यामुळं तुम्हाला प्रत्येकाला संधी आहे. नुसती बक्षीस जिंकण्याची संधी आहे असं तर नाही. बक्षीस हे केवळ निमित्त असेल, मात्र आपण या स्पर्धेमधून खूप काही शिकू शकता. आपल्या भारतीय संस्कृतीविषयी शिकू शकता. वेद, उपनिषद, संत साहित्य, वेगवेगळे संत, विचारवंत, भारतीय इतिहास या सर्वाच्या बाबतीमध्ये आपलं ज्ञान अद्यावत होत आहे आणि त्यामुळं ऑलिम्पियाडमध्ये भाग घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. जय श्री कृष्ण.